गृहिणीच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर हे बघा, आता तुम्ही म्हणत असताल हिनं काय आज वेगळाच पसारा दाखवला आहे. तर मैत्रिणींनो, मला ठेवायचं होतं हळदी कुंकू. मग मी हळदी कुंकासाठी असं वाणाचं पॅकिंग करत होतो बघा आम्ही. तर मग आम्ही ह्या वर्षी तीळ आणि तांदूळ, हे तीळ आणि साखर हे केलेली आहे बघा पॅकिंग. आणि ते आता आम्ही सवाष्णीला असं वाणाचं देणार होतो. तर मग असं काहीतरी यूज येणारी वस्तूच आपण दिली पाहिजे बघा आपल्या हातून पण, म्हणजे असं अन्नदान वगैरे केल्यासारखं होतं. म्हणून मग ह्या वर्षी आम्ही म्हणजे असं साखर, मग नुसती साखर कशाला द्यायची, म्हणून मग आम्ही तिळाचं पण मान आहे म्हणून तीळ आणि साखरचे पुढे पॅकिंग असे माझे मुलं वगैरे, आज संडे होता, सुट्टी होती, करू लागले होते. आणि मला पॅकिंग करून आणखीन मला माझ्या मुलाच्या कॉम्पिटिशनसाठी वगैरे जायचं होतं बघा बाहेर. मग आम्ही पॅकिंग वगैरे करून आवरून असं लगेच आलो होतो बघा. त्याची फॅन्सिंगची कॉम्पिटिशन वगैरे होती आज तालुकास्तरीय. आणि मग पुढे जाऊन बघा तुम्ही, तर मग हे बघा त्यांचा असं खेळ सुरू झालेला होता. Attack, push, hold, attack, yellow card, hold, yellow card, out, hold. आणि मग त्यांचे खेळ वगैरे झाले. आणि मग त्यांचं म्हणजे फायनली म्हणजे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम वगैरे आला होता बघा. आणि मग मान्यवर वगैरे येऊन असं दीप वगैरे प्रज्वलिन करून त्यांचा आता कार्यक्रम सुरू होणार होता. तर मग असं गोंधळ वगैरे सुरू होता त्यांचा. आणि मग सगळ्या स्कूलचे वगैरे मुलं, बाहेरगावावरून सगळे मुलं वगैरे आले होते बघा खेळण्यासाठी पण. आणि म्हणजे खूप सगळे गेम घेतले त्यांनी, क्रीडा म्हटले की त्याच्यामध्ये सगळेच गेम्स आले. आणि त्याच्यातून मग आता त्यांनी सगळ्यांचे नंबर्स वगैरे काढले होते. आणि त्यात परत स्कूलचा पण नंबर काढला होता. ज्या स्कूलला जास्त मेडल्स भेटले आहेत ना, तर अशा ट्रॉफ्या वगैरे त्यांनी दिल्या होत्या बघा त्या स्कूलला. तर मग आता तुम्ही पुढे बघा कोणत्या स्कूलला ट्रॉफी भेटलेली आहे. तर मुलं तर इतके एक्सायटेड होते ना बघा. तर मग हे बघा, माझ्या मुलाला पण असं मेडल वगैरे मिळालं होतं. तर तो पण इतका एक्सायटेड होता की स्कूलला पण ट्रॉफी मिळणार आहे का नाही. आणि त्याला गंमत म्हणजे ना, त्याला सांगितलंच नव्हतं की तुला मेडल मिळालेलं आहे. त्यांच्या सरांनी पण थोडीशी त्याची मजाच घेतली. त्याला म्हटले अगोदर गेम झालं तेव्हा म्हटले, नाही तू हारला नाहीस, तू हारला आहेस म्हणले, तू आला नाही. तर तो अक्षरशः म्हणजे रडला तिथेच उभा राहून. आणि मग त्यानंतर आम्ही थांबलो वगैरे. आणि मग असं शेवट ते त्यांच्या स्कूलसाठी अशी ट्रॉफी घेऊनच आले बघा. तर मैत्रिणींनो, लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा मुलांचा किती फेस हॅप्पी दिसत आहे मैत्रिणींनो.